नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. कापडणे येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व स्ट्रीट लाईटचे लोकार्पण उत्साहात. कापडणे येथील जोगाईमाता मंदिरापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच रस्त्यालगत व स्मशानभूमी परिसरात बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचे लोकार्पण मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सुमारे 12 वर्षापूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. त्यानंतर दुरुस्ती किंवा नवीन काम न झाल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढली होती. तसेच रात्री व अपरात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पुरेशा प्रकाशाअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापूसाहेब खलाने यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत बापू खलाने यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून डीपीडीसी निधीतून 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामासाठी आमदार रामदादा भदाने यांनीही सहकार्य लाभल्याने यावेळी सांगण्यात आले. या निधीतून जोगाईमाता मंदिरापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण तसेच रस्त्याच्या बाजूला आणि स्मशानभूमीच्या परिसरात स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार असून परिसर अधिक सुरक्षित व स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, कापडण्याच्या माजी सरपंच अक्काबा भील, धनूरचे सरपंच चेतन शिंदे, माजी उपसरपंच हरीश पाटील यांच्यासह महेश माळी, महेश पाटील, प्रवीण पाटील, विजय चौधरी, भट्टू विश्राम पाटील, विश्वासराव देसलेसर, सुरेश भाऊसाहेब पाटील, रवींद्र आत्माराम पाटील, दादाजी माळी, बन्सीलाल पाटील, ललित बोरसे, महेंद्र पाटील, प्रमोद पाटील, लक्ष्मण माळी, सुनील पाटील, रवींद्र कौतिक पाटील, श्याम पाटील, प्रभाकर पाटील, सुशील माळी, विठोबा माळी, रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, मनोहर पाटील, कपिल बोरसे, साहेबराव पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश बोरसे, प्रकाश रामदास पाटील, रमेश माळी, कवी दिलीप पाटील, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, देवेंश माळी, गोकुळ पाटील, प्रकाश माळी, भैया पाटील, सुभाष माळी, शबीलाल पाटील, रवींद्र पाटील, सागर खलाने, योगेश पाटील, देविदास कुमार तसेच पत्रकार जगन्नाथ पाटील, भूषण ब्राह्मणे, जिजाबराव माळी, संदीप पाटील, समाधान देवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना बापू खलाने यांनी सांगितले की विरोधकांना विकास कामांद्वारे उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. रस्त्याच्या कामासोबतच परिसरातील काटेरी झुडपे हटवून संपूर्ण स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना बापूसाहेब रामकृष्ण खलाने म्हणाले की अनेक वर्षापासून हा स्मशानभूमीचा रस्ता 10 वर्षापूर्वी झाला होता. 12 वर्षापूर्वी हा काँक्रिटीकरण झाला होता. अनेक प्रेतयात्रा नेत्यांना, ग्रामस्थांना, बाहेरगावच्या नागरिकांना याचा त्रास होतो. म्हणून आम्हाला विनंती केल्यानुसार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांना विनंती केली की आम्हाला स्मशानभूमीच्या कामासाठी नागरी सुविधा निधी द्यावा आणि त्यांनी 25 लाख रुपये आपल्याला हा निधी दिला होता. ग्रामस्थांची अजून एक मागणी अशी होती की एखाद्या वेळेस संध्याकाळ किंवा रात्र झाली प्रेतयात्रेला तर तिथं खूप अंधार राहायचा आणि त्यामुळे एकदा तर ट्रॅक्टरच्या लाईटामध्ये प्रेतयात्रा करण्यात आली होती. अनेक वेळा प्रेता किंवा कंदील घेऊन प्रेतयात्रा करावं लागत होती, मेणबत्त्या घेऊन बत्ती लावून. ही सर्व अडचण ग्रामस्थांनी सांगितली. त्यानुसार मी जिल्हाध्यक्ष म्हणून पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ यांना विनंती केली होती. म्हणून या ठिकाणी आपण जोगाई माता मंदिरापासून तर थेट स्मशानभूमीपर्यंत स्ट्रीट लाईट बसवून दिले आणि स्मशानभूमीच्या आत पण स्ट्रीट लाईट बसवले. स्ट्रीट लाईट सौर ऊर्जाचे याच्यासाठी बसवले नाही, कारण सौर ऊर्जाच्या प्लेटा मारल्या जातात परत तो लाईट कायमचा बंद होतो, दुरुस्त होत नाही. म्हणून आम्ही थोडी खर्चिक गोष्ट आहे स्ट्रीट लाईट, पण ती स्ट्रीट लाईट बसवली. परत या ठिकाणी जोगाई माता मंदिरापासून तर थेट
आपल्याला स्मशानभूमीपर्यंत हा रस्ता काँक्रीटीकरण करायचा आहे. पुन्हा ग्रामस्थांची मागणी अशी होती की इथं खूप घाण झाली आणि बाबूळ सुबाबूळ पुन्हा काटे. मग मी संबंधित ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली की हे सगळे सुबाबूळ हे झाडं जरी इस्टिमेटमध्ये असो नसो हे सगळे काढून द्यायची आणि साफसफाई करायची. इथं पंचायतचं बी आभारी आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला ठराव दिले, सर्व सहकार्य करत असतात. आमच्या सरपंचबाईसुद्धा कुठल्याही गोष्टी न घेता आणि सर्व त्यांचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी हे सर्व यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण या ठिकाणी हा रस्ता उद्घाटनाचा आणि लाईटांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. एकूण 25 लाख रुपयाच्या कामाचा. तर मी ग्रामस्थांचे आभारी मानतो की आपण वेळोवेळी सूचना करतात